शकुंतलाच्या नवऱ्याने एका मुलीसोबत वाईट कृत्य केले होते व त्या मुलीच्या बापाने मागचा पुढचा विचार न करता शकुंतलाच्या नवऱ्याचा जीव घेतला होता. म्हणून शकुंतला विधवा झाली होती. पण विधवा झाल्यानंतरही शकुंतलाने हार मानली नाही. तिने तिच्या दोन्ही मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार दिले व त्याचेच फळ तिला आज भेटत होते. तिचा मुलगा वसून तिची खूप काळजी घेत होते. आदिती आज तिच्या सासूला शॉपिंगला घेऊन गेली होती. नंतर शॉपिंग करून त्या दोघी घरी आल्या. घरी चहा पाणी घेतल्यानंतर शकुंतला दीपककडे पाहत म्हणाली, मी काय म्हणते, एकदा तुझ्या मोठ्या चुलती चुलत्यांना सांगायला पाहिजे होतं. आई, माझी इच्छा नाही. जे माझ्या मनात असतं तेच मी करतो. इच्छा नसलेल्या गोष्टी दिखाव्यासाठी करण्यात मला रस वाटत नाही. पाहिजे तर फक्त मी लहान आत्याला सांगू शकतो. बरं बाबा, तुझी इच्छा. चला आता अजून एका ठिकाणी जाऊन येऊ, असं म्हणत आदिती त्यांना घेऊन पार्लरमध्ये गेली. आदितीची स्कूटी पार्लरजवळ येऊन उभी राहिली. शकुंतला आणि आदिती खाली उतरल्या. पार्लरकडे पाहत शकुंतला आदितीला म्हणाली, काय करतेस पोरी तू हे? मी फक्त माझ्या लग्नाच्या वेळी पार्लरवालीकडून तेवढं काय म्हणतात त्याला ते भुवया. आदिती स्मित हास्य करत आयब्रोज तेच हा ते केले होते. बाकी मेकअप तर घरीच केला होता. दुसरं काही नाही. लग्नानंतर जुन्या विचारांच्या सासू सासऱ्यांचे बंधन. त्यामुळे साधं हेअरस्टाईल करणं सुद्धा अवघड होऊन गेलं. फक्त कुठे जाण्याच्या येण्यासाठी करता यायची. तेही माझ्या नशिबात जास्त दिवस नाही टिकलं. प्रत्येक वेळी त्या आठवणी काढून त्रास करून घेणार आहात का? बसा खुर्चीवर, असं म्हणून तिने त्यांना खुर्चीवर बसायला सांगितलं. पार्लरवालीकडून आदितीने सासूबाईंचे आयब्रोज करून फेशियल केले. सासूबाई अगदी अंगाने सडपातळ असल्यामुळे 25 वर्षाच्या मुलीसारख्या दिसू लागल्या. आता फक्त काय, मला म्हातारीला नटवतेस. तू पण कर की तयारी. शकुंतला आदितीकडे पाहत म्हणाली, हो करते, असं म्हणत आदितीने स्वतःची हेअर कटिंग, आयब्रोज, फेशियल वॅक्स करून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता कंपनीचं ओपनिंग फंक्शन होतं. आदिती आणि शकुंतला पाणीपुरीवर ताव मारून घरी गेल्या. तोपर्यंत 6 वाजत आले होते. आज संध्याकाळी शीतल आली. आदिती आणि शकुंतलाने दरवाजाची बेल वाजवली. दरवाजा उघडला. आदिती हसत म्हणाली, ताई. शीतल मात्र आपल्या आईमध्ये हरवून गेली होती. तिचं आदितीकडे लक्ष नव्हतं. मम्मी, क्या बात है, खूप छान दिसत आहेस. दरवाजा उघडत शीतल आईला पाहत पहिल्यांदा म्हणाली. नंतर आईच्या गळ्यात पडली. वहिनी, थँक्यू. अगदी भरभरून सुख माझ्या आईला दिलं. ते कधी आम्ही देऊ शकलो नाही. ती स्वतःच्या बहिणीकडे पाहत म्हणाली, ताई, त्यात चूक तुमची नव्हती. परिस्थिती ही तशी होती. असू द्या, वेळ निघून गेली, असं म्हणून वहिनीने तिला चहा दिला. अगं, आल्याबरोबर दादा चहा करत होता, परंतु मीच त्याला चहा करू दिला नाही. शीतल म्हणाली, हो ना, बरोबर आहे. भावाला कसा त्रास देणार ना. आदिती मजाकमध्ये म्हणाली, हो ना. दुजोरा देत हसत शीतल म्हणाली, त्याच्या हातच्या चहाला तुझ्या हातच्या चहाची चव आली नसते. थोडा वेळ रिलॅक्स झाल्यानंतर स्वयंपाक बनवून रात्रीच्या जेवणात वेळ निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आदितीने किचन पकडले. पटपट सर्व आवरून घेतले. शकुंतलानेही तिला प्रत्येक कामात, स्वयंपाकात मदत केली. नंतर शीतल आई आणि वहिनी तयार होणार होत्या. तोपर्यंत पार्लरवालीही आली. अगोदर तिने शकुंतलाला छान सजवलं. तोपर्यंत लहान लेकरांची तिघांची तयारी आदिती आणि शीतलने केली. शकुंतलाचा मागे केसांचा अंबाडा बांधून त्यावर टिकल्या पिना लावल्या. नंतर पुढे दोन्ही साईडला वेण्या घालून छान हेअरस्टाईल केली. तोंडावर फाउंडेशन लावले. मागून अंबाड्याला गजरा लावला. लांब लांब झुमक्याचे कानातले घातले. गळ्यात मोठी सोन्याची साखळी घातली. लिपस्टिक लावायला शकुंतलाने मना केली. त्यामुळे पार्लरवालीने हिजाचा फोर्स करून लावायचा प्रयत्न केला, परंतु शकुंतलाने टाळल्याने तिने लिपस्टिक लावली नाही.
शकुंतला अगदी 20-25 वयाच्या तरुण मुलीसारखी दिसत होती. सौंदर्यालाही लाजवेल अशी ही शकुंतला दिसू लागली. नंतर पुढच्या 1 तासात पार्लरवालीने शीतल आणि अदितीला तयार केले. चला मम्मी, असं म्हणत दीपक सर्वांना घेऊन निघाला. ते सर्वजण एका गाडीतून कंपनीकडे जाऊ लागले. तोपर्यंत तिथे सर्व पाहुणे मंडळी आली होती. सूत्रसंचालकाने बोलायला सुरुवात केली. सर्वांचे स्वागत झाले. आज दीपक सरांनी आणि अदिती मॅडम यांनी जे कमावलं आहे, त्यांनी जे यश संपादन केलं आहे, त्यांचं सर्व श्रेय ते आपल्या आईला देतात, असं सूत्रसंचालक म्हणाले. तसं टाळ्यांचा कडकडाट झाला. शकुंतला स्वतःमध्ये हरवून गेली होती. जवळपास 22 ते 25 वर्षांनंतर तिने एवढा मोठा मेकअप केला होता. त्यामुळे तिचा स्वतःवरचा विश्वास नव्हता. नक्की मी शकुंतलाच आहे का? एक विधवा आहे का? की एक वधू? असं तिच्या मनात वाटू लागलं. सर्व पाहुणे आणि अधिकारी वगैरे आले. त्यांनी त्यांच्या कामातील लोकांनाही बोलावले. तोपर्यंत सूत्रसंचालक म्हणाले, आता आपल्या कंपनीचं ओपनिंग माननीय शकुंतला मॅडम म्हणजे सरांच्या आईच्या हस्ते होत आहे. तोच टाळ्यांचा कडकडाट झाला. शकुंतलाला तर पुढे जाऊ वाटेना. तिचे पाय थरथरायला लागले होते. ती आदितीच्या कानात हळूच म्हणाली, तू आणि दीपक उद्घाटन करा. चला आई चला. आदिती तिला हाताला पकडत म्हणाली. तिला जणू मी चक्कर येऊन खाली पडते की काय असं भीतीमुळे वाटू लागले. तसेच तिला शीतल आणि आदितीने समोर नेले. तिच्या हस्ते रिबीन कट करण्यात आली आणि कंपनीचं ओपनिंग झालं. तोच दीपक आदिती पुढे येत आईच्या गळ्यात हार टाकत म्हणाले, आज आम्ही जे यशस्वी आहोत यामागे फक्त आणि फक्त आमच्या आईचे कष्ट आणि आशीर्वाद आहेत. त्या पलीकडे आम्हाला काहीच माहीत नाही. पुढे दीपकने आपले मनोगत व्यक्त केले. त्याला आतापर्यंत त्याच्या आईने दिलेले संस्कार, शिक्षण, आईची मेहनत याचे वर्णन आपल्या मनोगतातून व्यक्त करू लागला. शीतल मात्र भान हरखून भावाचं मनोगत ऐकू लागली. डोळ्यातले अश्रू पुसत होती. जीवनामध्ये आम्ही शिकावं, काहीतरी स्वतःचं कर्तृत्व करून दाखवावे असे आईला वाटायचं. त्यासाठी तिने केलेले कष्ट, स्वतःचे समर्पण आठवले तर आजही डोळ्यात पाणी येते. फक्त आम्हा दोघी बहीण भावासाठी तिने अख्खं आयुष्य विधवा जीवन जगण्यात घालवलं. त्यावेळी तिला मिळणारे घरातून आणि समाजातून चटके ती निमूटपणे सोसत होती. असं म्हणताच जमलेल्या मंडळीच्या डोळ्यातून अश्रू घडाघडा वाहू लागले. तिने आम्हाला कधीही आई वडिलांच्या प्रेमाची माया कमी पडू दिली नाही. एवढं बोलून दीपक डोळे रुमालाने पुसतो. शीतल, आई आणि दीपकची एकच अवस्था असते. त्यानंतर सूत्रसंचालक शकुंतलाकडे माईक देत म्हणतात, तुमचं मनोगत व्यक्त करा. शकुंतला डोळ्यातील आनंदाश्रू मनगटाच्या कोपऱ्याने पुसत माईक हातात घेते. आपले दोन्ही ओठ आज माझ्या मुलाने आणि मुलीसारख्या प्रेमळ संस्कारी सुनेने एवढे प्रचंड यश मिळवले. स्वबळावर आणि जिद्दीने. त्यातच मला आनंद आहे. माझ्या लेकरांनी माझे संस्कार जपले. एवढे गुण संपन्न 2-2 रत्न माझ्या पोटी जन्माला आले. सून आणि जावयासारखे 2 रत्न प्राप्त झाले. हेच माझे भाग्य आहे. त्यांनी ते संस्कार टिकवून ठेवले. आज त्यांनी यशाची प्रगती गाठली. माझी मुलगी आणि जावई पण एक समाजसेवा करतात. दोघेही शिक्षक आहे. आजही माझं स्थान घरात खूप महत्वाचे आहे. सर्वजण माझ्याशी प्रेमाने आदराने बोलतात. घरातील वातावरण आनंदाचे खेळीमेळीचे असते. आजही एवढ्या मोठ्या यशामध्ये मुलाने आणि सुनेने मला सिंहाचा वाटा दिला. यातच माझे आई पण सार्थक झाले. यापेक्षा आपल्या मुलांकडून एका आईला आणखी काय अपेक्षा असणार. धन्यवाद. असं म्हणत तिने माईक सूत्रसंचालकाच्या हातात दिला. त्यानंतर पार्टीमध्ये ठेवलेल्या सुग्रास जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. नंतर सर्वजण आपापल्या घरी गेले. आदिती आणि दीपक, आई शीतल, जावई आणि लेकरे घरी आली. शकुंतलाला आज आनंदाच्या डोहात पोहून निघाल्यासारखं वाटत होतं. खूप खुश होती. घरी आल्यावर तिने ही नातवंडांना झोपू घातलं. त्यानंतर दीपक आणि आदिती जरा काम आहे असं सांगून बाहेर गेले.
तर शीतल आणि जावई लेकरं झोपेत आहेत. तोपर्यंत आम्ही जवळच्या गार्डनमध्ये जाऊन येतो, जरा रिलॅक्स होतो, असं म्हणून बाहेर गेले. इकडे शकुंतलाला आदिती आणि दीपकच्या यशाचं खूप कौतुक वाटत होतं. तिचं काळीज आज मोठं झालं होतं. लेकराच्या यशात आईच्या काळजात आनंद मावत नाही. तो आनंद एवढा होतो की तिचं काळीज मोठं होतं. त्याप्रमाणे शकुंतलाचंही झालं होतं. तिला आनंदाच्या भरात काही थकल्यासारखे वाटत नव्हतं आणि झोपही येत नव्हती. अगं बाई, मी तर अजून हा साध असाच ठेवला आहे. खूप वेडी मुलं माझी. काही पण आग्रह करतात. आईच्या आनंदासाठी काय करतील सांगता येत नाही. त्यांच्या आग्रहामुळे कितीतरी दिवसांनी असा सास केला आहे. ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली. तिने सास उतरवायला सुरुवात केली. अगोदर ती हातातल्या बांगड्या काढते. बांगड्या काढताना नकळत तिला आपला भूतकाळ आठवतो. क्षणभर तिच्या बांगड्या बेडवर तशाच ठेवून आपल्या भूतकाळात शिरली. 16 वर्षाची शकुंतला अगदी उंच, देखणी, गोरी गोमटी, अंगाने सडपातळ, टपोरे डोळे, लांब सडक नाक, लांब लांब काळे भुरकेस, सौंदर्यमय आणि सोज्वळ मुलगी होती. त्या काळी आईवडिलांना मुली जास्त असल्यामुळे घरात मुलींना दुय्यम स्वरूपाची वागणूक मिळत असे. मुलगा एकटाच असल्यामुळे त्याचे लाड होत असत. शकुंतलाच्या आणि तिच्या बहिणींच्या बाबतीत तसंच झालं होतं. त्या 7 जणी बहिणी आणि एक भाऊ. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा आणि लाड कौतुकाचा कोणी विचार करत नसायचं. तसेच त्या काळी लग्नही लवकर होत होती. तिच्या मोठ्या दोन्ही बहिणींचे लग्न 12 वर्षातच झाले. 3 नंबरच्या बहिणीचे लग्न 7वीतून झालं होतं. नंतर 2 बहिणीचे लग्न 8वीतून झाले. शकुंतलाला मात्र तिच्या आई वडिलांनी ती 6 नंबरची मुलगी असल्यामुळे जास्त शिकायला संधी दिली नव्हती. जेमतेम गावातल्या मराठी शाळेत ती 7वी शिकली होती. शकुंतलापेक्षा लहान अजून एक बहीण होती. ती 5वीत शिकत होती. त्यानंतर शकुंतलाला शेती कामात घातले. घरकाम आणि शेतीकाम ती करत असे. छोटी बहीण शकुंतलाला घरकामात मदत करत असे. शकुंतलाला घरातील कामे करून आई-वडिलांना शेतात काम करू लागायची. अशातच 2 वर्ष निघून गेली आणि शकुंतलाला स्थळ आले. मुलगाही गावाकडचा होता. गावाकडे भरपूर शेती, पशुपालनाचा व्यवसाय मुलाच्या घरी होता. मुलगा, त्याचे आई-वडील, काही थोर मंडळी मुलीला पाहण्यासाठी मुलाच्या घरच्या सोबत आली. त्या दिवशी शकुंतलाने साधी निळ्या रंगाची साडी घालून, तोंडाला पावडर लावून, केसांची सैलसर एक वेणी घातली होती. दिसायला सुंदर असणारी शकुंतला पाहता क्षणी मुलाला आणि त्याच्या घरच्यांना आवडली. तसेच मुलगाही दिसायला सुंदर, उंच, देखणा, गोरा रंग एकमेकांना अनुरूप जोडा होता. कमी मुलांमध्येही काही नव्हतं. त्यामुळे शकुंतलाच्या आईवडिलांनाही मुलाचे स्थळ पसंत पडले. हे स्थळ हातून निसटू द्यायचे नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. शकुंतलाला तर साधं कोणी तिचं मतही विचारलं नाही. तसं शकुंतलाच्या मनात त्या मुलाविषयी जागा तयार झाली. सयाजीराव पाहता क्षणी तिला देखील आवडला. तीही आपल्या डोळ्यात त्याचे स्वप्न पाहू लागली. मुलीला मुलाकडची थोर मंडळी, आई वडील आणि मुलगा पाहून गेला. त्यानंतर मुलीच्या घरचे त्यांच्या पसंती होकाराची वाट पाहू लागले. 2-4 दिवसांनी मुलाकडचा होकार आला. त्यावेळी मुलाचे वडील म्हणाले, तुम्ही वाटल्यास आमचं घरदार पाहून जा. घर कसलं? भला मोठा टोलेजंग असा वाडा आहे. वाडा सयाजीरावच्या वडिलांनी बांधलेला नव्हता, तर त्यांना तो वडिलांकडून मिळालेला होता. सयाजीरावच्या आजोबांना एक भाऊ होता. त्याचा लग्नाच्या आधी मृत्यू झाला. मग आजोबा एकटेच राहिले. त्यानंतर सयाजीरावचे वडील एकटेच झाले. त्यांना 3 बहिणी होत्या. हा वाडा वारस हक्काने सयाजीरावांच्या वडिलांना मिळालेला होता. त्यावर शकुंतलाचे वडील म्हणाले, घरदार कशाला पाहायचं आहे? आपलीच माणसं म्हटल्यावर आम्ही बिनधास्त आहोत. आता शकुंतलाच्या आई वडिलांनी तयारी सुरू केली. शकुंतलाला कोणी विचारलं नाही की तुला मुलगा आवडतो की नाही. आई वडील जे करून देतात ती पूर्व दिशा
असं त्याकाळी मुलीने समजून घेत जायचं. तसेच शकुंतलानेही समजलं. शकुंतला नशीबवान आहे. तिला खूप छान मुलगा मिळाला. सर्व मुलींमध्ये शकुंतलाला सुंदर नवरा मिळाला होता. म्हणून आई वडील अजूनच खुश होते. शेतीकाम तर स्त्रीला करावंच लागतं. मुलगी म्हटल्यावर तिला सूल आणि मूल आलं असं म्हणून आई वडील तयारीला लागले. 15-20 दिवसांनी मुलाच्या घरचे 4-5 प्रौढ नागरिक आले. सर्व बोलणी झाली. त्यांनी बोली केली, आमचा मुलगा खूप जास्त शिकलेला आहे. उद्या तो नोकरी देखील करू शकतो. तो नोकरीसाठी प्रयत्न करत आहे. वरून घरची शेतीवाडी आहे. मुलीला कशाचीही कमी पडणार नाही. त्यामुळे 2 लाख रुपये हुंडा द्या. त्यातील 1-1.5 लाख तर फक्त तुमच्या मुलीच्या दागिन्यासाठी जातील. काही आमच्या वऱ्हाडाच्या येण्या-जाण्याचा गाडी खर्च होईल. आपली मुलगी तरी कुठे शिकलेली आहे. आपली मुलगी काय तर 7वी शिकली आणि एवढं चांगलं स्थळ तिला फक्त तिच्या चांगल्या नशिबाने मिळालेलं आहे. या विचाराने वडिलांनीही मुलीकडील मंडळीची अट मान्य केली. सर्व बोलणे मानपानविषयी, लग्नातील वस्तूंच्या मागणीविषयी, तुमचा बस्ता तुमच्याकडे, आमचा बस्ता आमच्याकडे अशी बोलणी झाली. लग्नाची तारीख ठरली. मुलाकडची मंडळी निघून गेली. आई वडील रात्रंदिवस मेहनत करू लागले. हुंड्यासाठी 2 लाख रुपये त्यांनी तयार ठेवले. हे फक्त हुंड्यासाठी. त्यानंतर गावभर लोकांना जेवण आणि 2,000 वऱ्हाड यांना जेवण देण्यासाठीचा खर्च. मुलीला लग्नात ट्रकभर घरातील सुखसोयींच्या वस्तू, भांडे देता येतील याची तयारी केली. अशा प्रकारे त्यांनी 6-7 लाख रुपये हाताशी धरून ठेवले. हळूहळू दिवस सरत होते. दागिने बस्ता बांधणे सुरू केले. लग्नाच्या 2 दिवस आधी म्हणजे हळदीच्या आदल्या दिवशी ट्रकभर भांडे, शोकेस, कपाट, दिवाण, गादी, कूलर, रॅक अजून छोट्या मोठ्या वस्तू सर्व आणून घेतले. हळदीच्या दिवशी शकुंतलाला पिवळी साडी घालून मैत्रिणींनी तिचा हलकासा मेकअप करून तयार केले. शकुंतला अगदी सुंदर दिसत होती. नवरदेव तिच्या घरी हळदीसाठी आलेला होता. मैत्रिणी शकुंतलाला चिडवत होत्या. शकुंतला, तू काय वाशीला लावला काय माहिती, पण तुला खूप छान नवरा मिळाला. लाखात एक आहेत. दिसायला हँडसम मुलगा म्हणजे आमचे जिजू. मैत्रिणी तिला म्हणू लागल्या. मैत्रिणींच्या बोलण्याने शकुंतलाला लाजून सुरू व्हायची. हळदीचा कार्यक्रम मानपान देऊन संपन्न झाला. नवरदेवाचा 2 दिवस चांगला पाहुणचार शकुंतलाच्या वडिलांनी केला. हळदीच्या दुसऱ्या दिवशी लग्नाला लागणारा किराणा आणला. अशा प्रकारे सर्व तयारी जोमात झाली. पाहता पाहता तो दिवस उजाडला. कितीही म्हटलं तरी जास्त मुली असल्या तरी आपल्याला सोयऱ्यांनी नावे ठेवू नये, म्हणून आई वडील मुलीचे लग्न थाटामाटात करत कसं करता येईल हेच पाहत असतात. त्याप्रमाणे तिच्या आई वडिलांनी सगळे नियोजन आणि तयारी केली. आई वडिलांचे शेतात घर असल्यामुळे शेतातच मोठा लग्नासाठी मंडप टाकला. सनई चौघडे वाजू लागले. लग्न घर कसे आनंदाने भरून गेले. नवरीकडचे जवळपास सर्व नातेवाईक आले होते. पाहता पाहता 12 वाजले. नवरदेवाचे 2 ट्रक गस्त माणसांनी भरून वऱ्हाड आले. नवरदेव नवरीसाठी जी गाडी आली होती तिच्यामध्ये 15-20 जण आले. त्यानंतर बाईक, छोट्या मोठी रिक्षा, जीप अशा वेगवेगळ्या वाहनांमधून पाहुणे मंडळी आली. त्यातील काही मंडळी नवरीकडची देखील होती. सर्व परिसर पाहुणे मंडळींनी गाड्यांनी दणाणून गेला. सगळ्या परिसरात आनंद दुमदुमत होता. झाडांची गर्द सावली होती. त्याखाली पिण्याच्या पाण्याच्या टाक्या मंडपात बाजूला भरून ठेवल्या होत्या. उन्हाचे दिवस असल्यामुळे जो तो येऊन पाणी पिऊ लागला. कोणी वयस्कर मंडळी आणि प्रौढ मंडळी झाडाखाली बसली, तर कोणी मंडपात बसली होती. एकीकडे करवल्या आणि मैत्रिणी मिळून नवरीची तयारी करत होत्या. नवरदेवाची मिरवणूक घोड्यावरून सुरू झाली. तरुण मंडळी मुले डीजेवर नाचू लागले. अर्धा एक तास त्यात निघून गेला. 2 वाजता आले होते. पाहता पाहता लग्न घटिका आली. भटजी माईकवर
नवरी मुलीला आणि नवरदेवाला मंडपात घेऊन या, असं वारंवार पुकारू लागले. नवरदेवाची मिरवणूक मंडपाजवळ येऊन थांबली. नवरीच्या मामाने नवरीला उचलून मंडपात आणले. डोक्याला मंडोळी, कपाळावर चंद्रकोर टिकली, ओठांना हलकीशी पिंक लिपस्टिक, नाकात बाणूनत, कानात सोन्याचे झुमक्याचे, हातात हिरवा बांगड्या ससुडा. असा सास करून ती सौंदर्यवती शकुंतला त्या गुलाबी शालूमध्ये आणि डोक्यावर चॉकलेटी कलरची नेटची ओढणी एकदम खुलून दिसू लागली. तिच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज होते. खूप छान दिसत होती. सयाजीरावने सिल्वर कलर कोट घातलेला होता. मांडोळी बांधलेली होती. हळदीमुळे त्याच्याही चेहऱ्यावर चांगला ग्लो होता. सयाजीराव तिच्यामध्ये हरवून गेला. सनई चौघडे वाजू लागले. तसे नवरी नवरदेव एक एक पाऊल टाकत स्टेज जवळ आले. नवरदेव आंतरपाठावर उभा राहिला. नवरी खाली असे ते समोरासमोर उभे राहिले. दोघांच्या मधोमध शाल धरून मंगलाष्टका सुरू झाल्या. लग्न लागलं. शेवटच्या अष्टका संपत नाही तोच बसलेल्या पाहुणे मंडळींनी मंडपात जेवणासाठी जागा स्वतःला पकडून ठेवली. ते मंडपात बसलेल्या जागी जेवणासाठी पंगत करून बसले. जेवण वाढणाऱ्या मुलांनी प्रत्येक पंगतीत जाऊन आधी पत्रावळ्या वाटल्या. मग कोणी पुऱ्या घेऊन तर कोणी भाजी घेऊन, कोणी बुंदी घेऊन तर कोणी भात घेऊन, कोणी चिवडा तर कोणी मीठ घेऊन येऊ लागले. जेवायला बसलेले पाहुणे मंडळींचा आवाज सुरू झाला. ए बुंदीवाल्या, इकडे बुंदी टाक. भातवाल्या, इकडे भात दे. पुरी पाहिजे पुरी. पुरीवाला दिसत नाही, अशी मंडपात आरडाओरड सुरू झाली. नवरीचे वडील वाढेकरी यांना सांगू लागले, सर्वांना जेवण वाढा, लक्ष द्या. पाहता पाहता सर्व वऱ्हाडी मंडळी जेवण करून उठली. लग्नाचे सर्व विधी पार पडले. फोटोही बऱ्यापैकी काढून झाले होते. आभाळ ढगांनी भरलेलं होतं. जोराचा वारा सुटला. जेवणानंतर वऱ्हाड आपल्या ट्रकमध्ये येऊन बसलं, तर काही पाहुणे मंडळी आपापल्या गाडीवर रिक्षाने निघू लागली. तर दुसरा ट्रॅकमध्ये नवरीसोबत तिच्या संसारात दिल्या गेलेल्या वस्तू टाकण्यात आल्या. नंतर त्याही ट्रॅकमध्ये उरलेली पाहुणे मंडळी बसली. पावसा पाण्याच्या आधी निघून गेलेलं बरं. पावसाने वाटेत हाल व्हायला नको, असं म्हणत नवरी नवरदेव मुलाकडच्या मंडळीने घाई करून काढते केले. नवरी नवरदेवाला घरी जाण्यासाठी केलेली कार गाडी मंडपाजवळ येऊन थांबली. शेवटी पाठवण्याची वेळ झाली. पाहता पाहता आजपर्यंत 5 मुलींचे लग्न झाले होते. शकुंतला 6वी चिमणी आज उडून चालली आहे, म्हणून आई वडिलांना रडू आले. शकुंतला आई वडिलांना गळा भेट देऊन खूप रडली. शकुंतलासोबत कलवरी म्हणून तिची लहान बहीण आणि आजी निघाल्या. शकुंतलाने घरच्यांना निरोप दिला. नवरी नवरदेव गाडीत बसले. धूळ उडवत गाडी निघून गेली. घरी आल्यावर मोठ्या नणंदेने नवरदेवाला आणि नवरीला दरवाजामध्ये अडवले. शकुंतलाला उखाणा घ्यायला लावला. तिने उखाणा घेतला. वाड्याचा मुख्य दरवाजा उंबरठा माप ओलांडून शकुंतलाचा गृहप्रवेश झाला. घरात मोठ्या जावेंनी चहा पाणी केला. सर्वांना चहा दिला. शकुंतला चहा घेऊन अजून हॉलमध्ये बसलेली होती. तिच्यासोबत आजी आणि बहीण देखील हॉलमध्येच बसलेली होती. आज शकुंतला नवरी आणि कलवऱ्यांची पाहुण्यांच्या रूममध्ये झोपायची व्यवस्था केली होती. आपल्यासोबत आणलेली बॅग कलवरीने त्या रूममध्ये नेऊन ठेवली. आता 8 वाजत आले होते. मोठ्या जावा स्वयंपाक करत होत्या. सासू घरातील पाहुण्यांची लेकरा बाळांची देखभाल करत होती. तर सासरे आणि मोठे दोन्ही दीर लग्नात आलेल्या संसारातील छोट्या मोठ्या वस्तू वाड्यात आणून ठेवत होते. त्यानंतर त्यांनी लग्नाचा पैशांचा आलेला आहेर मोजला. सासऱ्यांनी तो तिजोरीत ठेवून दिला. 10 वाजत आले. मोठी जाऊ नवरीच्या रूममध्ये आली. दुसरी साडी घाल म्हणजे तुला बरं वाटेल, नवरीला म्हणाली. तसे नवरीने शालू उतरून कलवरीने तिला हलकी साडी घातली. आता कुठे तिला हलकं वाटायला लागलं होतं. कलवरीने सुद्धा लग्नात घातलेली साडी काढून ड्रेस घातला. तोपर्यंत मोठ्या दोघी जावेंनी घरातील पुरुष मंडळींना जेवण वाढलं. त्यांची जेवण उरकली. आता घरातील महिला मंडळ
जेवण करायचं बाकी होतं. मधली जाऊ आली. नवरी आणि कलवऱ्यांना म्हणाली, चला जेवायला. सगळे जेवण करायला बसले आहेत. वाड्याच्या मध्यभागी असणाऱ्या मोकळ्या जागेत गोलाकार वर्तुळ करून सर्व स्त्रिया जेवणासाठी बसल्या. जेवताना गप्पांना रंगत आली. सगळ्या जणींनी गप्पा मारत जेवण केली. त्यानंतर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पुरुष मंडळी वाड्याच्या मधोमध असलेल्या मोकळ्या परिसरात अंथरून टाकून त्या चांदण्यांनी भरलेल्या तेजस्वी आकाशाखाली झोपली. काही महिला मंडळ सासू सोबत तिच्या रूममध्ये, सासूच्या तिन्ही नणंदा, त्यांची लेकरं, तर काही लेकरं आणि स्त्रिया मोठ्या जावेच्या रूममध्ये, तिच्या नणंदा, लेकरं, काही पाहुण्यामधल्या जावेच्या रूममध्ये झोपल्या. नवरी आणि बहीण, आजी गेस्ट रूममध्ये झोपल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर देवपूजा झाल्यानंतर शकुंतला देवाचे दर्शन घेतलं. आहेस, आता तुझ्या सासू सासऱ्यांच्या पाया पड, आजीने शकुंतलाला म्हटले. ती सासू सासऱ्यांच्या पाया पडायला गेली. तिने डोक्यावर पदर घेतला, पण साडी घसरी असल्यामुळे तिच्या डोक्यावरचा पदर खाली पडला. असा सासऱ्यांसमोर पदर खाली पडता कामा नये, हा आपल्या घराचा रीतिरिवाज आहे. जावेने तिला सांगितले. ताई, यानंतर नाही पडू देणार, ती म्हणाली. त्यानंतर तो दिवस आणि दुसरा दिवस असे नवरदेवाचे आणि नवरीचे 2 दिवस गावात जवळपास असणाऱ्या सर्व देवतांचे दर्शन घेण्यात गेले. घरातील मंडळीने एक्स्ट्रा संसारातील ज्या वस्तू आल्या होत्या त्या वाड्यातील स्टोर रूम असलेली पत्र्याची रूम होती, तिच्यामध्ये ठेवल्या. ती रूम बांधकाम अगदी साध्या पद्धतीने केले होते. त्या रूममध्ये साधी फरशी टाकलेली आणि स्लॅब नसून वरती पत्रे होते, अशी एक रूम होती. तिच्यामध्ये घरातील एक्स्ट्रा वस्तू ठेवलेल्या असत. पावसा पाण्याच्या अगोदर पसारा आतमध्ये ठेवलेला बरा, असं म्हणून सर्वांनी लग्नातील पसारा आवरून ठेवला. दोघे खूप आनंदी होते. दोघांच्या चेहऱ्यावर तेज ओसंडून वाहत होते. दुसऱ्या दिवशी दुपारनंतर नवरीच्या हातातील चुडा उतरून तिला साध्या बांगड्या भरल्या. तिच्या आजीला आणि बहिणीला बांगड्या भरल्या. आजीला काठी पदाची नऊवार वांगी कलरची साडी घेतली, तर बहिणीला साधा ड्रेस मटेरियल घेतला होता. शकुंतला आणि कलवऱ्या आपापल्या घरी गेल्या. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, शकुंतला सोबत अजून पुढे काय काय घडणार आहे बघूया पुढील भागात. पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.